हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज बघा पूर्ण बेड आहे की नाही तर रुद्रने आवरलेला आहे. कारण आता सुट्टी आहे ना, एवढा परेशान करतो ना, मग सारखं त्याला काही ना काही काम द्यावं लागतं. हे कर ते कर ते कर. आणि आज काल त्याच्या पप्पांची सेकंड शिफ्ट होती. तर मला सांगायचं आहे की बघा आपल्या बायकांचं किती भारी असतं ना, तुला करू वाटलं कर नाहीतर नाही केलं राहिलं. तो बाबा रात्री सेकंड शिफ्ट करून रात्री आले. पाऊस येत होता त्याच्यामुळे रात्री पाऊस आला आमच्या इकडे. मला माहीत पण नाही पाऊस कधी आला आणि काय. मी पण चांगला पाऊस आला, एकदम जोरदार पडलाय पाऊस. आणि आले रात्री, झोपले असतील थोडा वेळ, 2-3 तास आणि फर्स्ट शिफ्टला गेले. तर इथली फर्स्ट शिफ्ट कशी आहे की बाबा सकाळी 4ला उठून तुम्हाला आवरावं लागतं आणि 4:30-4:45ला तर घरून निघावं लागतं. आंघोळ कर जा आंघोळ. आणि घरून निघावं लागतं. तर तेव्हा ते उठून गेले सुद्धा ना, मला गेलेले पण माहित नाही आलेले पण माहित नाही. नमस्कार, मी काजल, मी लुडू. आणि त्यांनी साधं मला उठवलंही नाही की चहा प्यायचा आहे की काय. पाणी हिटरला गरम केला असेल आज, कारण पाऊस आला की आम्ही बिलकुल पण थोडंही थंड असेल ना तरी पण आम्ही गरम पाण्याने करतो. कारण ना आता तर आपण थंडच करतोय, पण ज्या दिवशी पाऊस येईल ना त्यावेळेस वातावरण थंड असतं. त्याच्यामुळे आता गरम होतंय. रात्री केव्हाचा पाऊस आलेला असेल, पण आज इतकं गरम होतंय ना, सकाळी उठल्यापासूनच मला लय गरम होते आज. तर ही अशी आहे परिस्थिती. बायकांना एवढं काहीच नसतं की बाबा काही का असेना चला घरचं करा आणि सोडून द्या. हा, बायकासुद्धा आहेत बरं का, खंबीर भरपूर करू शकतात, पण पुरुषांनी इतकं नाही असं मला वाटतं. कारण मी जर रात्री आल्यास तेवढं लेट आणि मी परत सकाळी उठून शक्यच नसतं. मी रात्री 10ला झोपली तर दुसऱ्या दिवशी 8पर्यंत मला जाग नाही आहे, तेवढं मला झोपावं लागतं. आणि ते कसं काय एवढं म्हणजे खरंच पुरुषांना सगळी जिम्मेदारी असती, एवढं मात्र आहे बरं का. आणि काही इतके कष्ट करावे लागतात. आणि आमच्या इकडं फायनली पहिला पाऊस पडला. मला भिजायचं होतं पण आम्हाला माहीतच नाही. तर गावाकडे वगैरे पडला की नाही पाऊस मला कमेंटमध्ये सांगा. तर सकाळी तर पाणी जास्त होतं, आम्ही उठलो त्यावेळेस. आता जायला लागले, कमी झाले. मस्त सगळीकडे बोललं. आमच्या तर आतपर्यंत पाणी आलं या इकडं. आणि इकडे ही टेरेस वगैरे इकडनं धुवून निघलेलं आहे. त्याच्यामुळे इकडं अशी नुसती सारी माती आलेली आहे जी की आता मला साफ करावं लागणार आहे. सगळं टेरेस धुवून निघलंय. मस्त पाऊस पडलेला आहे सगळीकडनं, एकदम चकाचक पहिल्या पावसातच झालंय. रोज इथं ना एकदम नुसता घाण असं वाटायचं, म्हणजे उन्हामुळं धुळल्यानं. आज सगळं पाऊस आलाय, कसलं स्वच्छ हिरवंगार वाटतंय. अशाच्या झाडंही कोलमडलेत एवढं. आणि हे तर झाड वाळून गेलं. कशामुळे वाळलं काही बहुतेक खाली ना इथं पाला जायला होता त्याने, त्याच्यामुळे. तर इथं ना एक मोगऱ्याचं झाड आहे, पण मला असं वाटतं की ह्याचं ना कट करून घेऊन जावं, पण मला ह्याला फुलं आलेली मी कधीच बघितलं नाही. त्याच्यामुळं त्याचं येतं का नाही खोड ते पण नाही माहीत. तर एवढा भारी कढीपत्त्याचा पाला आहे. मेन झाड तर वरती आहे अजून. मस्त. आता मी आली कढीपत्ता न्यायला. केळी सुद्धा ना सुकून गेल्या होत्या, ऊनच इतकं होतं, पाणीच नव्हतं. आणि मारून मारून किती मारणार, लगेच सुकायचं. किती सुकून गेल्यात केळी. आता बघा कशा हिरव्या गार होतील पाऊस थोडा आला तरी. हा कढीपत्ता बघा, पाणी न घालता एवढे छोटी छोटी रोप आहेत. म्हणजे ही काही सेपरेट रोपं नाही, मी वर नेऊन लावणार होते, पण सोडलं ना खुटून येते. म्हणजे ह्या झाडाचीच ना मुळं इकडे अलीकडे आले अशी इथपर्यंत कडेपर्यंत, आणि सगळे कोंब आलेत त्याला. आणि ही हिरवागार, पाणीही टाकत नाही तर इतका हिरवागार. आणि आपल्या कुंडीतल्याला रोज पाणी होता, रोज काही फरक पडत नाही, म्हणजे सुकूनच जातो, येतच नाही. आणि इथं काय एवढं, म्हणजे ती मोठं झाड म्हणजे त्यांच्या आईसोबत आहेत ते, त्याच्यामुळं ते मस्त आहेत. तर घेतला कडीपत्ता, कसला हिरवा हिरवा गार मस्त जातीवर. कारण रुद्राची चालली आहे आंघोळ, आणि त्याला आता सगळ्या गोष्टी एकट्याने करायच्या असतात. म्हणजे कशाच कुठल्याच याच्यामध्ये हेल्प नको असते. सगळं माझं मी करणार असं त्याचं म्हणणं आहे. वरतून पण किती भारी वाटतंय. आणि हाच कडीपत्ता वर आणून लावला की ते जळून जाते. आणि खाली कसला पाणी नाही घालत. कधी तरी एखाद दिवस घालायचे, नाही तर नाही. आता रोज रोज कुठं पाणी न्यायचं, रोज रोज कुठे घालायचं. वाटतं नाही इतकं सोपं पण नसतं बरं काय मशीनचं काम. आता माझ्याकडे ही एक मशीन झाली, आणि सकाळी ती चालत नव्हती, एवढंच काम केलं आणि बंद झाली. म्हणून मी म्हटलं बघावं.
तर चालतच नव्हती, म्हणून मी त्या माणसाला बोलवलं मशीनवाल्याला की बाबा नीट करून दे. नीट करून दिली. काय फक्त थोडंसं केलं आहे, पण एकदा का मशीन खराब झाली. माझी मशीन फर्स्ट टाईम खराब झाली. आणि हे बघा आता हे जे आहे ना, हे आता व्यवस्थित बसत नाही या मशीनचं. आणि तो गेल्याच्या नंतर मी ही गोष्ट नोटीस केली की नीट नाही बसलं आहे म्हणून. आत्ता मी बघितलं तो गेल्याच्या नंतर, कारण हे असं दबतच नाही खाली, असं हे उडतं. आता हे नव्हतं असं होत. म्हणजे एखादी मशीनमध्ये नवीन आहे ना, नवीन पहिल्यांदा जर काय झालं असेल ना, तर थोडं आपण घरीच केलेलं बरं आहे. कारण एकदम मला ते का आता कसं तरी व्हायला लागलं. मला वाटलं आमच्याच्याने होत पण नव्हतं नीट. आम्ही एकदम भिलो, कारण ना त्याची एक अशी दोरी होती ती तुटून आली होती, रुद्रखरून तुटली होती. मग आम्ही भिलो, म्हणली कसं काय तुटलं आहे, काय असं झालं. खेळत खेळत त्यानं बहुतेक असं ओढलं असावं, त्याच्यामुळे ती निघली. आणि एवढे पैसे गेले. तर पैशाचं काही नाही, आता मशीन आहे तर बी खराब होणार, बिघडणार याचं काही नाही. पण मला आता हे असं कसं वाटायला लागलं की व्यवस्थित नाही राहते. आणि त्यातल्या त्यात मी त्यांना म्हटलं की आता मला ह्या मशीनचं काही काम नाही, म्हणजे चालतच नाही अगदी, थोडी कधी नाही तर नाहीच चालवलं जमाय. म्हटलं विकायचं आहे, किती घेणार. आत्ताच मशीन घेतली नवीन, तर त्याने मला 2000 रुपये सांगितलं. म्हटलं नाही विकायची, मी अशीच वापरेन. पुढे भविष्यात माहीत नाही, यूज होऊ शकतो. क्लास घ्या एक असं काही मी घेतलं तर भविष्यात तर होऊ शकतं त्याचा यूज. त्याच्यामुळे आता मी विचार काढून टाकला आहे. तर चला तर लागते कामाला. अजून मला स्वयंपाक करायचा बाकी आहे. ह्याच टेन्शनमध्ये मी सकाळपासून होती की माझी मशीन चालत नाही. ती बी नवीन मशीन एका वेळेस खराब झाली ना, खराब नाही झाली, त्यात धागा अडकला होता आणि ती पाईप तुटल्यामुळे आम्ही लय टेन्शनमध्ये आलो की बाबा पाईप तुटली, मग आता काय झालं असेल. असं झालं. मला गावाकडे गेलं ना, नुसती लोक म्हणतात खात पिझ्झा. म्हटलं ना काय करू वजन वाढवायला, गुळ शेंगदाणे खा. हा पहिलाच त्यांचा प्रश्न असतो. उत्तर असते की नाही गुळ शेंगदाणा खा म्हणजे तब्येत वाढते. तर आता गुळ शेंगदाणा खाणं तर काय मला शक्य नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं गुळाच्या शेंगदाण्याची लाडू करते, म्हणजे रुद्रसाठी आणि माझ्यासाठी. तर आता आम्ही रोज सकाळी 1 लाडू खायचं ठरवले, संध्याकाळी 1. तर बघूयात आता होते का जाड. आणि सोबतच आता ना केळं खायचं ठरवले, कारण केळामध्ये सगळ्यात जास्त म्हणणं आहे सगळ्यांचं की नाही केळं खाल्ली ना की तब्येत वाढते. आणि मला काही करून तब्येत वाढवायची आहे, कारण खूप जास्त म्हणजे बेकार असं खूप जास्तच पतली दिसायला लागली आत्ता ह्या महिन्यामध्ये. मागे एवढी नव्हती दिसत, पण ह्या महिन्यामध्ये खूप जास्त, म्हणजे 43 किलो वजन होतं असंही नॉर्मली, कारण माझी हाईट आहे त्याच्यामुळे मला 43 किलो वजन माझं हाईटचंच भरायचं, पण आता ते 40 झाले. आणि त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी केलंच पाहिजे खूप जास्त. आणि एकाने दिवस जास्त लोड झाला ना कामाचा की इतका विकनेस येतो रात्रीपर्यंत, असं काहीच करावंसं वाटत नाही. आणि म्हणूनसाठी आता रोज म्हणजे डायरेक्ट आता भाजीवाल्याला सांगून दिलं आहे की रोज आमच्या घरात केळे आणून द्यायचे. आता ते रोज पिशवीमध्ये टाकून जातात. बघूयात आता किती दिवसामध्ये या रुटीननी हे रुटीन फॉलो केल्यानंतर खरंच वजन वाढतं आहे की नाही. तर माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे रुद्राच्या पप्पांनी मला आणि रुद्रासाठी टॉनिक आणले, मी तुम्हाला दाखवेन. पिलो पण आम्ही, असं नाही की पिलो ना, आता नाही पिलो, मागच्या 1.5 महिन्यामध्ये पिलो होतो. पण ती टॉनिकची बॉटल मधलं टॉनिक पिलं ना की मला भूकच लागत नाही आहे. रुद्राचं माहीत नाही, मी त्याला विचारलं नाही की तुला ह्या बॉटलने दूध भूक लागते का, पण मी त्याला 3च वेळा पाजलंच नाही, कारण नाही मला पाजावंसं वाटत रुद्रला, काय मला माहीत नाही. आणि एवढ्याचा महागड्या बॉटल आणल्यात त्यांना जर कळलं की मी रुद्रला पाजलं नाही तर ते मला ओरडतील, म्हणतील मी आणलं एवढं तर. आणि 2 आहेत रुद्रच्या तर, एक जेवणाच्या आधी प्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर प्यायचं, 2 अशा औषधाच्या बॉटल आहेत. पण माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे ती आली होती काल घरी माझ्या, तर मी म्हटलं तिचं तर मुलगा माझ्यापेक्षाही रुद्रापेक्षाही जास्त बारीक आहे. मग मी विचारलं, म्हटलं तुमचा मुलगा स्वतः डॉक्टर आहे, म्हटलं काहीतरी टॉनिक वगैरे पाजा की किती बारीक आहे पोरगा, असं मी जस्ट बोलले. तर त्या बोलल्या की अगं मी पण माझ्या नवऱ्याला असंच बोलते की तुम्ही बाकीच्यांना टॉनिक देता आणि आपल्या मुलाला तर काहीच टॉनिक वगैरे देत नाही. तर ते तिचं मिस्टर म्हणले वाटतं, अगं ते लोक इतकं फोर्स करतात, नको म्हटलं तरी द्याच म्हणतात. त्यांना असं वाटतं की नाही टॉनिक पिल्यावर माझ्या मुलाची तब्येत सुधरेल वगैरे. तर असं काहीच नसतं म्हटले, आणि ते शांत बसावेत म्हणून मी टॉनिक देतो, असं ते त्यांचं म्हणणं होतं वाटतं त्या डॉक्टर दादांचं. ती मला म्हटल्या की अगं अजिबात कुठलंही टॉनिक वगैरे रुद्रासाठी काय पाजू नको, तुझं पोरगं इतकं ॲक्टिव्ह आहे की इतकं खेळतं, इतकं मस्ती करत राहते, त्याला कुठून काय होणार आहे, तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये कुठून ताकद नाही आहे, काय नाही आहे नेमकं म्हणून एवढं टॉनिक पाजायचं. तर ती स्वतःच पाजत नाही. तिचं मुलगा तर माझ्याही रुद्रपेक्षा बारीक आहे, म्हणजे मोठा आहे, तरी त्याचं 19 का काय किलोच वजन आहे. मोठा आहे तो, 3रीत का 4थीत आहे, तरी एवढं कमी किलो वजन आहे. मग माझ्या रुद्राचं तर 16
का 15-16 किलो आहे. अजून पहिलीतच आहे तो. तर ठीक वाटते ना, एवढंही काही कमी नाही आहे. बाकी तुम्ही तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, की यावरती काय मत आहे. आणि माहिती आहे काल मी जस्ट मी फिश चिली टाकलं होतं. तर मी यासाठीच ना, मी जास्त किचनमधलं किंवा रेसिपीजमधलं दाखवत नाही. कारण मला इतका त्यात इंटरेस्ट नाही किंवा मग ते कसं दाखवतात तितकंही मला समजत नाही. तर लगेच काल कमेंट आली होती, तर आज काही कमेंट करू नका. मला तो छोटं थोडंफार शूट करायची इच्छा असेल ना, ती पण निघून जाते परत. मला असं वाटतं नाही आपण किचनमधनं काहीच नाही शूट करायचं, काहीच दाखवायचं नाही असं मला वाटतं. तर असं काही करू नका. छान छान कमेंट करा जेणेकरून छान वाटेल. हां, आता काही चुकत असेल तर सांगू शकता तुम्ही. पण मग मला वाईट वाटतं, की आपण एवढं छान बनवलं आणि मग अशी कमेंट आली असं वाटतं. त्याच्यामुळे. बाकी वटपौर्णिमेचा आता भरपूर स्टॉक म्हणजे सेल आउट होत आहे. त्यामुळे भरपूर जास्त बुकिंग आहे. तर आता मी इथेच पॅकिंग केलं आणि जे काही व्हिडिओ शूट केले होते त्याच्या घड्या घालून घेतल्या. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.